तर सर्व यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार. तर आज आलोय बघा आपल्या भीमा नदीवर, चंद्रभागा नदीवर. तर यापूर्वी पण नदीला पूर आला होता, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्यात. तर अजून एक वेळा पंढरपूरमध्ये पूर आलेला आहे. आता खरं तर या 2 ते 2.5 महिन्यामध्ये ही पंढरपूरमध्ये येण्याचा 3रा पूर आहे बघा. 3 पूर्ण थोडं नॉर्मल पाणी 1-2 तर वेळा आलेला आहे. तर तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यात दाखवतो मित्रांनो. ह्या आधी पण पूर तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवलेलं मित्रांनो. तर ती तुम्ही बघितली. आता ही बघा केवढा पूर आला, किती पाणी वाढलं ते. तर तुम्हाला दाखवतो पाठीमागच्या कॅमेऱ्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, या ठिकाणी आपण या आधी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये काही व्हिडिओला ह्या घर दिसतात, या साईडला गाड्या वगैरे दिसतात, त्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं ह्याच्या आधी तर पुराचं. आणि आता जी पूर आलाय ना, तेव्हा या साईडला बंधारा वगैरे, तर बंधाऱ्याला टेकायला किती कमी बघा पाणी. अजून वरनं पाणी सोडलेलं जर का असेल तर त्या बंधाऱ्याच्या वरून पाणी होईल. जर का तुम्हाला ह्यामध्ये आधी दाखवलेलं होतं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून. आणि त्या एकदम पलीकडे साईडला तुम्हाला लोखंडी फुल दिसले बाबा, झूम करून दाखवलेलं आहे तुम्हाला मित्रांनो. तर त्या साईडला लोखंडी फुल आहे बघा ती, आणि त्याच्या पलीकडे साईडला आयल्या फुल म्हणून आहे. आता आपला खालचा जुना दगड फुल पण बघूया. जुना दगडी फुल आहे, त्याच्यावर आता पाणी टाकायला बाकी कमी. थोडंसंच कमी बा पाणी टाकायला. आणि आज नदीला चंद्रभागेला गर्दी वगैरे, आज एकादशी आहे तर त्याची एकादशीची गर्दी बा किती. आणि पुंडलिकाचं मंदिर वगैरे ती तर पाण्याखालीच गेलंय बा मित्रांनो. तुम्हाला जवळ करून दाखवतो. तर आज एकादशी असून बघा पुंडलिकाचं दर्शन घेता येत नाही, मंदिर पाण्याखाली असतं. तर या साईडला बा पाण्याच किती पीठ दिसते, किती स्पेशल आहे. पाऊस वर एक आपला 8 ते 10 दिवस झाला पाऊस चालू होता ना. तर ते पाऊस चालू असल्यामुळं इकडं भरपूर वर पाऊस पडला की पंढरपूरला पाणी येतं किंवा पूर येतं किंवा भरपूर पाण्याचा प्रतिसाद मिळतं. आज एकादश असल्यामुळं गर्दी बा किती, भरपूर गर्दी पडलेली आहे. आणि पूर असल्यामुळं भरपूर म्हणजे माणसांना पाण्यात वगैरे जाता येत नाही, बाहेरच्या बाहेरच हात पाय धुवून किंवा तेवढ्याच पाण्यात आंघोळी वगैरे करून जायला लागतं ना. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा कमेंट करून. जे कोण आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका.